नाशिकमधील दंगल सुनियोजित पद्धतीने घडवली असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि मोठा आरोप त्यांच्याकडून हा करण्यात आलाय। जाणीवपूर्वक दगडफेक आणि दंगा केला असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत। तर नाशिकमधील जी दंगल होती ती सुनियोजित होती असा आरोप आता केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली। त्याचवेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते। जे अधिकारी आहेत त्यांना कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे। ते सगळी माहिती काढून मी रिपोर्ट यायची वाट बघतेय। मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना जर होत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचंही सरकार असो कुठलाही पक्ष असो झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा असला पाहिजे आणि सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे।